नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 112. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जे गुरु म्हणून स्वतःचा प्रचार करतात आणि धर्मग्रंथ वाचण्यात व त्यांचे स्पष्टीकरण करण्यात वेळ घालवतात ते खरे गुरु नव्हेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जे गुरु म्हणून स्वतःचा प्रचार करतात, धर्मग्रंथ वाचण्यात आणि त्या ग्रंथाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ घालवतात ते खरे गुरु नव्हेत. जो स्वतःची त्याची खरी अवस्था आणि खरे स्वरूप जाणतो तोच गुरु तुमची पण खरी अवस्था आणि खरे स्वरूप जाणतो. लहान मूल आपले शरीर जाणते पण ते देहगत भेद जाणत नाही. लहान मूल आपले शरीर जाणते पण देहगत भेद जाणत नाही. त्याला फक्त केवळ शरीराची शुद्ध जाणीव असते. आपल्या किंवा माझ्या शरीराची अशी ती जाणीव नसते. ते काय, कुणाचे, हेतू काय या बाबतीत ते बालक पूर्णपणे अनभिज्ञ असते आणि म्हणूनच ते आनंदी असते. असण्याचा आनंद हे स्वप्रेमाचे सर्वात साधे रूप आहे. एक प्रश्न श्री महाराजांना विचारण्यात आला की केवळ असण्यात समाधान मानणे हे अत्यंत स्वार्थीपणाने केवळ वेळ घालवण्यासारखेच आहे असे तुम्हाला वाटत नाही काय? श्री महाराज यावर म्हणाले, पण हाच मार्ग सर्वात योग्य मार्ग आहे. तुम्ही वस्तुतः जे आहात तेच असू शकता. जे तुम्ही नाही ते फक्त तुम्ही दिसू शकता आणि तुम्ही वस्तुतः जे आहात ते असू शकता. तुम्ही पूर्णत्वापासून कधीच ढळलेले नाही. स्वतःच्या सुधारणेच्या सर्व कल्पना ह्या रूढीबद्ध आणि केवळ शाब्दिक आहेत. स्वतःच्या सुधारणेच्या सर्व कल्पना ह्या केवळ रूढीबद्ध, केवळ परंपरागत आणि केवळ शाब्दिक अशा स्वरूपाच्या आहेत. समजा सध्या आपण 50 वर्ष वयाचे आहोत व इथे राहतो. हे आपण कशावरून म्हणतो? निसर्गदत्त महाराज म्हणतात की ह्या केवळ कल्पना निर्मित केवळ अशा शाब्दिक सवयी आहेत. मनच काल आणि अवकाश याची निर्मिती करते व मग आपल्या या निर्मितीलाच वास्तवता सुद्धा समजते. मनच काल आणि अवकाश किंवा स्थळ हे निर्माण करते आणि मग आपल्या या निर्मितीलाच वास्तवता समजते. व्यक्तित्व अस्तित्वात कसे येते हा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे स्मृतीने. वर्तमानाला गतकाळाशी एकरूप मानल्याने आणि भविष्यात त्याचे प्रक्षेपण केल्यामुळे हे खोटे व्यक्तित्व उदयाला येते, अस्तित्वाला येते. तुम्ही भूतरहित, भवितरहित असे केवळ क्षणिक आहात असा विचार करा. तुम्ही भूतरहित, भविष्यरहित याच क्षणी आहात असा विचार करा. आपण शुद्ध असणेपणामुळे केवळ असणेपणच आहोत. सदैव ताजे टवटवीत आहोत यालाच चिटकून राहा. आपण शुद्ध असणेपणामुळे म्हणजे व्यक्तिमत्व रहित, नो पर्सनॅलिटी, नो इगोसेंट्रिक ऍक्टिव्हिटी अशा तऱ्हेचे शुद्ध
आपण शुद्ध असणेपणानेच केवळ असणेपणानेच आहोत. सदैव ताजे टवटवीत आहोत. यालाच चिटकून रहा. आपले हे असे शुद्ध असणेपण हे आपल्याला आठवावे सुद्धा लागत नाही. खरे पाहिले असता तुम्ही कोणताही अनुभव घेण्यापूर्वी आपणच असल्याच्या शुद्ध असणेपणाची जाणीव आपल्याला स्पष्ट असली पाहिजे. पण सध्या अनुभवाची आणि शुद्ध असणेपणाची फारच गल्लत किंवा सरमिसळ झाली आहे. सध्या तुमचे असणे हे अनुभव घेण्याशी मिसळून गेले आहे. सीमारेषा अस्पष्ट झाल्या आहेत. अनुभवाच्या गुंतागुंतीतून केवळ असणे, सतत उलगडून पाहत राहणे हेच एवढेच एकमेव आपल्याला काम करायचे आहे. एकदा तुम्ही स्वतःला अमुक तमुक असण्यारहित शुद्ध असणेपणाने जाणले की तुम्ही ते असणेपण कोणत्याही अनुभवाच्या गुंतागुंतीतून सहजपणे वेगळे करू शकता किंवा बाहेर काढू शकता. मग तुम्ही कल्पनेने आता याच्या पुढे कधीच फसणार नाही. स्वमर्यादा हेच व्यक्तिमत्वाचे मर्म आहे. एका साधकाने प्रश्न केला, मी विश्वव्यापी कसा होऊ शकेल? यावर श्री महाराज म्हणाले, अहो तुम्ही विश्वव्यापी अगोदरचेच आहात. जे तुम्ही अगोदरचेच आहात ते आणखी होण्याची काही जरुरी नाही. आपण कोणी विशिष्ट व्यक्ती आहोत अशी कल्पना करणे बंद करा. तेवढेच पुरेसे आहे विश्वव्यापी होण्याकरता. जे येते आणि जाते त्याला असणे नसते. तुम्ही जाणता की जग आहे, पण जग तुम्हाला जाणते काय? सर्व जाणणे, सर्व असणे, सगळा आनंद हा केवळ आणि तुमच्यातूनच वाहतो. तुम्हीच त्या आनंदाचे शाश्वत उगम आहात हे ओळखा. याला जीवन पद्धतीत कसे आणावे? हा प्रश्न जर कोणी विचारला तर असा प्रश्न हा योग्य प्रश्न नव्हे. हा प्रश्नच विचारता येत नाही. कारण कधीच घर न सोडलेले तुम्ही आपल्या घराचा पत्ता किंवा आपल्या घराचा रस्ता दुसऱ्याला विचारण्यासारखे ते होईल. चुकीच्या कल्पना सोडा. फक्त इतकेच करा. चुकीच्या कल्पना सोडा आणि योग्य कल्पनाही जमा करून नका ठेवू. कोणत्याही योग्य अयोग्य कल्पनाच करणे बंद करा. कोणाचा जन्म प्रथम झाला, तुमचा की मनाचा? जोपर्यंत तुम्ही पहिले स्थान जगाला देता किंवा मनाला देता तोपर्यंत तुम्ही जगाकडून अथवा मनाकडून जखडले जाणार म्हणजे जाणार. एकदा तुम्ही मनापासून आणि निशंकपणे जाणले की जग तुमच्यामध्ये आहे, तुम्ही जगामध्ये नाही, मग तुम्ही आपोआप जगाच्या बाहेर पडता किंवा आपोआपच जगाच्या बाहेर असता. अर्थात तुमचा देह जगात आणि जगाचा राहो, पण तुम्ही त्यामुळे मात्र आता हसत नाही. जगाच्या बरोबर असता म्हणजे इतकेच की जग सुखदुःखाला आता कारणीभूत होत नाही. ईश्वर निर्माता आहे ही कल्पना देखील अत्यंत खोटी आहे. माझे असणे दुसऱ्याच्या असण्यावर अवलंबून कसे असेल बरे? माझे असणे दुसऱ्याच्या असण्यावर कसे अवलंबून असेल? प्रश्न असे कसे असेल?
मूल जगात जन्म घेते, मूल जगात जन्माला येते, जग मुलात जन्मत नाही, जग मुलात जन्मत नाही, जग जुने आहे आणि मूल नवे आहे. असे म्हणाल तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की मूल तुमच्या जगात जन्माला येते. मूल हे त्याच्या जगात जन्माला येत नाही, ते तुमच्या जगात जन्माला येते. प्रत्येक जण स्वतःसाठी एक जग निर्माण करतो, प्रत्येक जण स्वतःसाठी एक जग निर्माण करतो आणि त्यात तो बंदिस्त होऊन जगत असतो, त्यात तो बंदित होऊन जगत असतो. आपल्या या तुरुंगाचा खरेपणा नाकारणे किंवा त्याचा खोटेपणा ओळखणे एवढेच आपल्याला करायचे आहे. आपल्या या बनावट तुरुंगाचा खरेपणा नाकारणे किंवा खोटेपणा ओळखणे एवढेच आपल्याला करायचे आहे. ज्याप्रमाणे सर्व जलजंतू हे पाण्यातच असतात व पाण्याशिवाय ते राहूच शकत नाही, त्याप्रमाणे सारे विश्व तुमच्याच असणेपणामुळे आहे. तुमच्याशिवाय त्याला अस्तित्वच नाही, हीच खरी वस्तुस्थिती आहे. मी अमुक अमुक आहे, ही संवेदना मनोनिर्मित जगाची आहे, पण तीच जगाच्या बाहेर जाण्याचा जो दरवाजा आहे त्याची किल्ली सुद्धा तीच आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरचा चंचल चंद्र पाण्यात आहे असे दिसते, पाण्याच्या पृष्ठभागावरचा चंचल चंद्र पाण्यात आहे दिसते, पण हे दिसणे शक्य होते, पण हे दिसणे शक्य होते ते पाण्यातील चंद्रामुळे नाही, तर आकाशातील चंद्रामुळे ते शक्य होते. ज्याप्रमाणे सिनेमाचा पडदा त्यावर प्रक्षेपित केलेल्या चित्रापेक्षा अगदी वेगळा असतो, तसेच हे मनोनिर्मित जग मूळ वास्तव जगावरून अगदीच वेगळे आहे. या मूळ वास्तव जगावर तुमच्या मनाने सापेक्ष असे अवास्तव जग प्रक्षेपित केले आहे. ते निरपेक्ष मूळ वास्तव जग तुमच्याहून स्वतंत्र आहे. याचे अगदी सागळे कारण असे की ते तुम्हीच आहात. तुमच्यात बदल न होता जे बदलू शकते ते तुमच्यावरून स्वतंत्र आहे असे म्हणता येते. पण जे स्थिर आहे ते अन्य स्थिर गोष्टीशी एकरूप असलेच पाहिजे. जे स्थिर आहे ते अन्य स्थिर गोष्टीशी एकरूप असलेच पाहिजे. तुम्ही आपल्या स्वरूपावर आपल्या कल्पनेने काल्पनिक जगाचे प्रक्षेपण केले असून ते जग स्मृती, वासना, इच्छा, भीती यावर आधारलेले आहे. आपल्या स्वरूपावर आपल्याच कल्पनेने काल्पनिक जगाचे तुम्ही प्रक्षेपण केले असून ते जग स्मृती, वासना, इच्छा, भीती यावर आधारलेले आहे. त्या वास्तव जगातच तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. ही एका तऱ्हेची संमोहावस्था आहे. ही संमोहावस्था तुम्हाला ओळखावा लागेल आणि ही संमोहावस्था ओळखताच लगेच तुम्ही मोकळे व्हाल. ह्या समोरच्या गालिच्याचे रंग प्रकाशाने व्यक्त होत आहेत, पण प्रकाश म्हणजे रंग नव्हे, पण प्रकाश म्हणजे रंग नव्हे. त्याप्रमाणे जग तुमच्यामुळे आहे, जगामुळे तुम्ही नाही. जग तुमच्यामुळे आहे, जगामुळे तुम्ही नाही. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना एक असा प्रश्न केला की मी आयुष्यभर फक्त आणि फक्त धडपडत आहे, मी आयुष्यभर फक्त आणि फक्त धडपडत आहे, पण फारच थोडे माझ्या पदरात पडले आहे. माझे वाचन श्रवण सगळे व्यर्थ ठरले. यावर श्री महाराज म्हणाले, केवळ शुष्क अशा श्रवणाच्या केवळ शुष्क अशा वाचनाची तुम्हाला सवय जडलेली होती. साधक म्हणाला, पण सध्या मी ती सवय सोडली आहे. सध्या मी काहीच वाचत नाही, सध्या मी काहीच ऐकत नाही. श्री महाराज यावेळेला म्हणाले, तुम्ही काय सोडले हे महत्वाचे नाही, तुम्ही काय सोडले हे महत्वाचे नाही, अजून काय काय सोडायचे बाकी आहे हे तपासा, हे शोधा. स्वतःला पूर्ण रिकामे करा. स्वतःबद्दलच्या सर्व कल्पना
सोडा आणि आहात तसे राहा. सर्व कल्पना सोडा आणि आहात तसे राहा. एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे असे निव्वळ फिरत राहू नका. सर्व विहिरीत एकच पाणी आहे. सर्व विहिरीत एकच पाणी आहे आणि अगदी जवळच्या विहिरीतही तेच पाणी आहे आणि अगदी जवळच्या विहिरीत तेच पाणी आहे. श्री महाराज पुढे म्हणतात, माझ्या बाबतीत मात्र पाणी माझ्यातच आहे, किंबहुना मीच पाणी आहे. साधकाचा प्रश्न असा आहे की सत्य स्वरूपात जर सर्व समान आहेत, सत्य स्वरूपात जर सर्व समान आहेत, मग आपला अनुभव आमच्या अनुभवापेक्षा इतका भिन्न का? यावर श्री महाराज म्हणाले, फक्त मूल्य ठरवणे किंवा पाहण्याचा रोख इतकीच आपल्यामध्ये भिन्नता आहे, इतकाच आपल्यामध्ये वेगळेपणा आहे. प्रश्न काय होता की सत्य स्वरूपात जर सर्व समान आहेत, मग आपला अनुभव आमच्या अनुभवापेक्षा इतका भिन्न का? यावर श्री महाराज म्हणाले, फक्त मूल्य ठरवणे आणि पाहण्याचा रोख काय आहे इतकीच आपल्यामध्ये भिन्नता आहे. बाकी सगळे इथून तिथपर्यंत सारखेच आहे. तुम्ही जे पाहता तेच जग मी पण पाहतो. त्यात रहस्य वगैरे काही नाही. जगाविषयी प्रत्येक जण त्याच्या बऱ्या वाईट अनुभवावरून वेगवेगळ्या कल्पना करतो व त्यालाच आपले जग असे तो समजतो. हे जवळपास स्वप्न पाहण्यासारखेच आहे, पण ते स्वप्न झोपेमध्ये न पाहता डोळे उघडे ठेवून जागृत अवस्थेत पाहिलेले स्वप्न म्हणा. जागृत अवस्थेत स्वतःला जसे तुम्ही समजता तसेच जग पाहता. स्वप्नात सुद्धा तुम्ही कल्पना करता तसेच जग तुम्ही पाहता. दुसरी स्वतःला जो जसे समजतो तसेच पाहतो. तुम्ही देहाला माझा म्हणता, पण पचनक्रिया, रक्तसंचालन, मूत्रविसर्जन, वाढ, क्षय, जन्म, मृत्यू या क्रिया तर स्वयंचलितच आहेत. तुमचा सहभाग त्यात कुठे आहे? त्यामुळे मनाचे कार्य पण आपोआप चालू असते. तुम्ही त्याला बंद करू शकत नाही किंवा चालू म्हटले तर चालूही करू शकत नाही. त्याचे स्वयंचालित कार्य आपणच होत राहते. या साधक म्हणाला की आता गमतीचा प्रश्न आहे. साधक म्हणाला, आपण आश्रम का स्थापित करत नाही? आपण आश्रम का स्थापित करत नाही? यावर महाराज म्हणाले, त्यामुळे फक्त आणि फक्त त्या आश्रमाचा कैदी होणे एवढेच माझ्या नशिबाला येईल. मला सर्वसाधारण छप्पर आणि जाडे भरडे कपडे आणि पोटापुरते अन्न हेच मला पुरेसे आहे. सागराखेरीज लाटांची कल्पना करता येत नाही. त्याप्रमाणे सर्व अस्तित्वाचे मूळ केवळ आपल्या शुद्ध असणेपणात आहे. संस्था आश्रम काढून काही फायदा नाही. मी केवळ आहे, मी फक्त आहे असे म्हणणेच बरोबर आहे. पण मी अमुक तमुक आहे असे म्हणणे हे शोध न घेण्याचे, तपासून काही न पाहण्याचे लक्षण आहे. हा एक तऱ्हेचा मानसिक दुबळेपणा आहे. हा एक प्रकारचा सुस्तपणा आहे. हे आळसाचे मुख्य असे लक्षण आहे. म्हणून आपल्या शुद्ध असलेपणाची आठवण स्वतःला क्षणोक्षणी प्रयत्नपूर्वक करून देणे हीच खरी साधना होय. श्री निसर्गदत्त महाराज एक फारच महत्वाचे विधान करतात. ते म्हणतात, मी देह आहे. मी देह आहे या कल्पनेत तसे फारसे काही चुकीचे नाही. मी देह आहे या कल्पनेत तसे फारसे काही चुकीचे नाही. पण स्वतःला एकाच देहापुरते मानणे हे मात्र अत्यंत चुकीचे आहे. कारण माझ्या देहासह सर्व देह, सर्व इतरांचे देह, सर्व इतर प्राणी मात्रांचे देह देहाच्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यातील फक्त एकाच निवडक देहाला माझा मानणे म्हणजे स्वतःला मर्यादित करणे होय. हेच व्यक्ती होणे होय. हेच व्यक्तिमत्व होय. इतर सर्वांच्या सारखाच
हा माझा पण देह या गर्दीत वावरत आहे. तो माझा वगैरे नाही. तो इतर सर्वांच्या सारखा हा पण एक म्हणजे माझा नव्हे, हा पण एक देह माझा वगैरे नाही. तो इतरांच्या देहाच्या ठिकाणी तो त्याचे शरीर धर्म पाळतो. माझे यत्किंचितही ऐकत नाही. त्याला माझा तरी मी कसा म्हणू? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी नाही, मनुष्यही नाही, मी दोघेही नाही. हे सारे मनाचे क्षणिक खेळ आहेत. फडफडत्या ज्योतीसारखे. मी अमर्याद शांती व अमर्याद मौन आहे. म्हणजे आपणच शुद्ध असणेपणाने आहोत. ही स्थिती म्हणजे एक प्रकारचे अमर्याद असे मौनच होय. नमस्कार. नमस्कार.